आज शेतकरी दिवस आहे। सर्वप्रथम मी पूर्ण राज्याच्या शेतकऱ्यासहित देशाच्या शेतकऱ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि हे जे झालेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे, केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार झालेलं आहे, या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे। यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात। शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पलपासून हे घेऊन देतात। म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्या त्याला। अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला। आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे। भाजप हे शेतकरी विरोधी आहे। आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। पिकं नाहीशी झालेली आहेत। शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत। घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत। बोनस देण्याचं आश्वासन दिलं, ते